आवाज ऐकला का नाही की डोसक्यातल्या नसा अशा थडथड वाजायल्यात बघा, अंगभर कळ मारायले. आमच्यामुळे उगा तुमच्या चांगल्या कामामध्ये खोडता ना ग. आम्ही जातो. नाही वहिनी, तुम्हाला त्रास होत असेल तर खरंच बंद करूया आपण. अरे माझी लिस्ट असं म्हणतायसा? पण पक्क ना व? एकदम पक्क. आता तुम्ही जाऊन आराम करा, जावा. चालतंय. गायकवाड घराण्याच्या थोरल्या गुणी सुनबाई, लई काळजी आहे समद्यासनी आमची. आम्ही जाऊन आराम करतो. हा, पाया पडतो. चंदे चल बाई. तुम्ही आम्हाला शिकायची गोडी लागल्या बघा. आता आम्ही रोज इकडे येणार. कीर्तनाची बी गरज नाही बघा आम्हासनी. आवाज न करता आम्ही शिकतो बघा. नाही, आता इथे शाळा भरवणं चुकीचं दिसेल. अहो पण मग आता आम्ही शिकणार कुठं? आणि माझ्या लिस्टांचं काय व्हायचं? आपण माझ्या माहेरी शाळा शिकूयात. ठीक आहे, मग उद्यापासून असाच आपला वर्ग भरेल. वहिनींच्या तब्येतीचा सवाल नसता तर हितात शिकवलं असतं तुम्ही. काही हरकत नाही. इथे काय आणि तिथे काय शिकणं जास्त महत्वाचं आहे. आणि आता उद्यापासून आपण अक्षर ओळख सुरू करूया. चालेल. कधी एकदा त्या लिस्टा बनवायला शिकत असं झालंय बघा. चालेल, आम्ही उद्यापासून येतो. बाय बाय, उद्यापासून येतो शिकायला आम्ही. आता उद्यापासून तुम्ही पाटी पेन्सिल घेऊन तयार राहा. यांच्या बरोबर तुम्हालाही शिकवणार. मला हो, तुम्हाला. तुम्ही जरी विसरला असाल ना तरी मी नाही विसरले. आता उद्यापासून रोज आपला वर्ग सुरू होणार माझ्या माहेरच्या घरी. इंदू इंदू अगं इंदू अगं ऐक तरी जरा माझं. पाहिजे म्हणजे पाहिजेच. अगं असं काय करतेस? आता रुसायचं वय तरी आहे आपलं. बोलू नका माझ्याशी अजिबात. चहात 2 चमचे साखर टाकली म्हणून एवढं चिडायचं असतं का? चल राग सोड, बघूया, मला ऑफिसला जायचंय. मग मी कुठे अडवलंय? घ्या आणि जा जा. आज कोल्हापूरला जाऊयात का आपण? येताना मस्तपैकी गजरा आणूयात. अंजली सासरी गेल्यापासून पाहतीये आगाऊपणा फारच वाढलाय तुमचा. अगं इतके दिवस अंजलीचं गोड हसू होतं ना घरात, आता ती नाहीये म्हणून चहात 2 चमचे साखर टाकली ग. अहो अंजलीला 2-4 दिवसासाठी आणूया का हो इकडं?
मला तिची खूप आठवण येते हो. हो, बोलूया आपण तिला. मला असंच वाटतं. हा, पण तू तुझा रुसवा सोड बघूया अगोदर. पण मग तुम्ही सांगा मला, चहात जास्तीची साखर घालणार नाही म्हणून. नाही घालणार. तसं नाही, व्यवस्थित नीट सांगायचं. ठीक आहे, चहात साखर घालणार नाही. शक्य नाहीये ते बाबांना. अरे अंजू, अंजू अगं. कसे आहात जावई बापू? ठीक आहे. अगं किती वाढलीस तू. काय खाती पितीस की नाही? सासरी गेलेली प्रत्येक मुलगी आईला वाढलेलीच दिसते. कशी आहेस बाळा? जावई बापू कसे आहात तुम्ही? आम्ही दोघं बी ठीक आहोत. आई आम्ही दोघंही छान. बरं बाबा, मी गावात प्रौढ शिक्षणाचे वर्ग सुरू केले, पण एक प्रॉब्लेम झाला. आम्हाला सध्या जागा मिळत नाही, तर मी आपल्या घरातच वर्ग सुरू केले तर चालेल ना? अगं हे काय विचारणं झालं का? घर तुझंच आहे ना. तेच तर. अगं इथे गावातल्या गावात असून गाठ भेट होत नाहीये आपली. त्या निमित्तानं निदान डोळ्यासमोर तरी राहशील. अंजली, खरं सांगू का, तू प्रौढ शिक्षण वर्ग चालवतेस ना, ही फार चांगली गोष्ट करतेस. अगं बँकेच्या कामासाठी कितीतरी जण माझ्याकडे येतात. आता हे सगळं बाहेरच बोलत बसणार आहात का तुम्ही? आज चला बघू. चला. हो. नाही, तुम्ही जावा, मी फक्त सोडायला आलतो. असं कसं? चला आज चला अहो, नाही, लय काम आहेत. अहो चला ना जावई बापू. अहो खरंच लय काम आहेत. माहितीयेत मला तुमची काम. शिकायचं नाही म्हणून असा पळ काढताय ना? चला आतमध्ये. खरंच सांगतोय, पाहिजे तर बरकतला फोन करून विचारा. त्यांचा फोन आला तर आपण नंतर बघू. तुम्ही आज चला. हो, तुम्ही गेलात तर मला मदत कोण करणार? काका काकी आहेत की. अहो बाबा ऑफिसला चाललेत, निघालेच आहेत बघा. हो ना बाबा? हो हो, मला ऑफिसला जायचं. हा. आणि काकी, तिला खूप स्वयंपाकाचे काम. हो ना? हो ना, खूप काम आहेत मला. येतेच मी. बाय. बघा, आता तुम्हालाच माझी मदत करावी लागेल. चला चला. ए राधा. वा, आज घर कसं चांगलं वाटतंय. शांत निवांत, लई बरं वाटायलंय बाई. राधा, ए राधा, जरा चहा आण बरं आमच्यासाठी. राधा, किवंडी झाली का काय ही बाई? गोदा का? राधाने आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली. सुट्टी घेतली का बरं? बरं असू द्या. हा, पण अर्ध्या दिवसाचे पैसे कट करा तिचे. गायकवाड घराण्याचे पैसे काय झाडावर लागलेलं नाहीत. नाहीतर आईजीच्या जीवावर बायजे असं करत दानधर्म करत सुटायचं तुम्ही. बरं, कशा पैसे सुट्टी घेतली त्या राधीनं? तिच्या दिरानं परत फशिवलं बिशिवलं तर नाही ना? व नाही, ती शाळा शिकायला गेली अंजलीच्या घरात. आमासनी न विचारता राधीची सुट्टी मंजूर कुणी केली? अंजलीनं. अंजलीच्या घरी कुणाला विचारून सुट्टी मंजूर केली तिची? तिला विचारायला कशाला पाहिजे? या घराची समधी जिम्मेदारी साहेबांनी तिच्यावर टाकली आहे. आणि ती या घरची थोरली सून आहे. विसरलासा तुम्ही? काय झालं ताई साहेब?
कुठं काय? आव मग एवढं तोंड का पाडायला कुणी सांगितलं? आव कुणी कशाला सांगाय पाहिजे? तोंडावर दिसते की सप्पाय. बर ते नाही, राधी शाळा शिकाय गेली म्हणून कर म्हणा काय? ती काय आमची पाहुणी आहे काय चंदे? मरा नका तिकडं. बर मग थोरल्या ताईसाहेबांची लई आठवण आली वाटत. किती चौकशा ग तुला? हा बर राहिलं नाही करत चौकशा. पर ताईसाहेब त्या राधीला जशी शाळा शिकाय सुट्टी मिळाली बघा, तशी मला बी द्या की 2 तास. कशाला? अहो त्यो राणादा नाही का मास्तरणीच्या घरी गेला शाळा शिकाय, ते मला लई बघू वाटतंय बघा. आणि मी आधी जरा जरा शिकन असं म्हणते. मुस्कड फुडू तुझं? तुला काय गरज पडली शिकायची? नाही कशी, उद्या मी घराबाहेर पडली तर मला निदान शिकायची तर नोकरी लागल की. तू का घराबाहेर पडशील? आवाज जिथं तुम्ही नाही तिथं मी आता राहून काय करू घरात? पण आम्ही का नसणार आहे मग या घरात? आता हे बघा, राणादा शिकल्या म्हणजे तुमचं काय आता खरं नाही. मग मास्तरीन राणादाकडे गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला हाकलून द्यायला सांगणार होय की नाही? मग आता मी जाऊ का शिकाय? जा. आणि हितनं या घराबाहेर पडला ना का कायमच या घराबाहेर पडायचं, परत यायचं नाही हिथं. मग माझ्या आधी तुम्हालाच बाहेर पडावं लागणार आहे. काय? ही येडी म्हणती तसं तसं ह्यो आडानी खरंच शिकायला लागला तर? नाही 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 नंदिता, उग काही बाई विचार करू नकस. छोटसच घर आहे आमचं, पण पुरेल तुला. काय काय चला सुरुवात करू लावाल. चला चला चला. दे एक एक. आई हा. जरा ती पाटी पेन्सिल आणून द्या. तुम्हीच घ्या की. असं काय? द्या ना पाटी आणि पेन्सिल. नाही नको, तुम्हीच घेऊन या की. हे काय नवीनच? द्या बरं. मी आणून देऊ का? नाही नको, तुम्हीच द्या. जा. आवाज काय करताय? काकी आहे तिकडं. म्हणजे तुम्ही आईला लाजताय? आता गप्प बसता का? जा मग पाटी पेन्सिल घेऊन.
पाटी पेन्सिल शिक्षणाचा श्री गणेश आहे. सगळ्यात महत्वाची आणि पहिली पायरी आहे. यालाच तुम्ही घाबरून कसं चालेल? जा पाटी पेन्सिल घेऊन ये. याच पाटी पेन्सिलनं माझा घात केलाय. मी परत हात लावणार नाही. कसला घात? हा? सांगा ना. हे बघा अहो, समजा विद्यार्थी बी आले आणि तशी समजा तयारी बी झाली. या 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 आत या. आओ थांबा. मगाशी पाटीचं काय म्हणत होता? काय? आधी हेल्मेट काढा. हा? हेल्मेट काढा आधी. पाटीनं माझा घात केलाय म्हणजे? ते मी असंच बोललो असेल. परत निघू काय मी? नाही. असं कसं? काहीतरी कारण असेल ना? सांगा मला. खरंच काय नाही. निघू काय मी? शेतातलं एक काम आहे तू आणि बरकत वाट बघत असेल. बरं ठीक आहे, जा तुम्ही. खरं तर तुम्ही माझ्यासोबत इथे थांबावं अशी इच्छा होती माझी, पण तुम्हालाच इच्छा नाहीये काही तर मी नाही सांगणार. हे घ्या, जा. लगेच रुसता बघा तू. आता कशाला उगाच तोंड पाडताय? ठीक आहे थांबतो. ते बरकतला तेवढा फोन करून सांगतो. सांगा. हा पण तुम्ही शिकवत असताना मी तिकडे थांबणार नाही. असं का? ही बायका आहे तू तिकडे घाबरल्या का तू ते? मला बरे घाबरत नाही तुम्ही. तुमची गोष्ट वेगळी आहे. काय वेगळे? तुम्ही बायको आहेत माझी. तुम्हाला का घाबरू? तुमच्यात घाबरण्यासारखं काय बी नाही. हा पण ते तेवढं शिकवणं सोडलं तर. मी आज शिकवते, तुम्ही बाहेर खिडकीत थांबा. हा फक्त शिकवताना लक्ष माझ्याकडेच हवं. तुम्ही ठेवू नका म्हणलं तरी लक्ष गेल्याशिवाय राहते वय. असं का? सांगितलं ना तुम्ही लग्नाची बायको आहेत माझी. बरं आता जास्त काही विचारू नका. तुम्ही आज जावा, मी बरकतला फोन करतो. पण मी आत गेल्यावर तुम्ही पळून नाही ना जाणार? असं कसं जाईल? ते नंतर ना छडा नाही खायच्यात मला. अहो, मी छडीवाली शिक्षिका नाहीये. हा पण तुम्ही जर का परत पळून गेलात ना तर मात्र छडी काढ. नाही जात मी. तुम्ही आज जावा, समजा बघा वाट बघताय. हा आल्या छडीवाल्या बाई येत आहेत. हा अहो, तुमच्या मनात काही सांगायचं असेल तर सांगत जा. असं लपवून नका ठेवू माझ्यापासून. हा पण मी कुठं काय लपून ठेवलंय? मग पाटीनं काय घात केलात का नाही सांगितलं? तुम्ही जावा, मी आलोच. बरकतला फोन करा. बरं ठीक आहे, नंतर सांग. लवकर या.